खरं तर 2008ला अश्वमेघ युवा मंचची स्थापना झाली आणि एकही वर्ष असं नाही का अश्वमेघ युवा मंचने कुठला कार्यक्रम मोठा घेतला नाही। मागच्या वर्षी अंध दाम्पत्यांचा विवाह मोफत सामुदायिक विवाह सोहळा ओझर या ठिकाणी पार पडला। या वर्षी मीटिंग बसली आणि म्हणलं काय करायचं, ह्यावेळी मोफत सामुदायिक विवाह सोहळा घेत असताना समाजातल्या कोणत्या घटकांचा घ्यायचा। अनेकांनी अनेक कार्यकर्त्यांनी अनेक विषय सुचवले, पण गणेश भाऊंनी सांगितलं म्हणजे मला असं वाटतं की आपल्या जुन्नर तालुक्यातला ठाकर समाज हा दिवस रात्र मोलमजुरी करतो, प्रामाणिकपणे कष्ट करतो आणि जी काही रोजंदारी मिळेल त्याच्यावर आपली उपजीविका भागवतो। याच्यात नोकरदार वर्ग कमी आहे, मजूरदार वर्ग कोण असेल तर या जुन्नर तालुक्यातील आदिवासी ठाकर समाज। आणि मग निर्णय झाला म्हणले ठाकर समाजातील आपल्या आदिवासी बांधवांचा हा मोफत सामुदायिक विवाह सोहळा घ्यायचा। गणेश भाऊ म्हणले मंगळसूत्र द्यायचं। सत्यशील दादा मी म्हणलं सोन्याचा भाव वाढला, गणेश भाऊ विचार करा। गणेश भाऊ म्हणले मी आहे, तुम्ही चिंता करू नका, मंगळसूत्र नोंद घ्या, आपल्याला मंगळसूत्र सुद्धा द्यायचं आणि मंगळसूत्र द्यायचं नियोजन सुद्धा त्यांनी त्याच्यात घेतलं। सोपं आहे का? हल्ली कोण कोणाला चपला घ्यायच्या म्हणलं तर जीवावर येतं। अरे स्वतःचा बाप म्हणला जर चप्पलचा जोड घेतो तर पोराच्या जीवावर येतं, पण दिवसभर 3 चपलांच्या जोड, 3 साड्या, मंगळसूत्र, मिरवणुकीला घरी जायला यायला आलिशान गाडी, पूर्ण संसार, हे कोण कोणासाठी करतो? नवरदेवाला उत्कृष्ट पोशाख, चपला, बूट कोण कोणासाठी करतो? जगन्नाथ शेठच्या पोटी हिरा जन्माला आला, विघ्नहर्त्याच्या दारात गणेश जन्माला आला आणि त्या गणेशाने ही योजना समाज हिताचा हा निर्णय घेतला आणि तो आज या ठिकाणी हा मोफत सामुदायिक विवाह सोहळा संपन्न होतोय। ना जातीसाठी, ना राजकारणासाठी, ना मतांसाठी। निवडणुका आल्यावर सगळेच कार्यक्रम हातात घेतात, पण ना निवडणूक आहे, ना मत आहे, ना राजकारण आहे, पण माझ्या मातीसाठी आणि माझ्या देशासाठी घेतलेला हा गणेश भाऊनी निर्णय आणि खऱ्या अर्थाने आज जो हा मोफत शाही सामुदायिक विवाह सोहळा गणेश भाऊ तुम्हाला तुमच्या आयुष्यात उंच भरारी मिळाल्याशिवाय राहणार नाही। मी दिवसभर पाहतोय, अरे काय त्या अंध दाम्पत्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, माझ्या डोळ्यात अश्रू येत होते। अरे दिवसभर त्यांना विचारलं कालपासून तुम्ही इथं राहायला आले, कालपासून काय परिस्थिती? ते म्हणले आमच्या घरी सुद्धा आमची व्यवस्था होत नाही, आमच्या घरी सुद्धा आमची इतकी सोय होत नाही, कालपासून आम्ही इथं मुक्कामी आलोय, अजूनपर्यंत आम्हाला कोणत्याही प्रकारची काहीच अडचण आली नाही। त्या भावना या अंध व्यक्तींच्या काय पाहिजे जीवनात अजून? इतके आशीर्वाद गणेश भाऊ तुमच्या पाठीमागे आहे, काहीच कमी पडणार नाही। बोलण्यासारखं बरंच काय आम्हाला आता ठाकर समाजासाठीच करायचं, इथून पुढे लक्षात ठेवा। माझा ठाकर समाज शिक्षणापासून वंचित आहे, माझा ठाकर समाज नोकऱ्यांपासून वंचित आहे, माझा ठाकर समाज हा बऱ्याचशा योजनांपासून वंचित आहे। इथून पुढच्या काळात अश्वमेघ युवा मंच हे जुन्नर तालुक्यातील ठाकर समाजासाठी एक मोठं काम उभं करणार, एवढंच या निमित्तानं सांगतो। आणि या नवीन दाम्पत्यास अंध अपंग मी आदिवासी म्हणणार नाही। अरे सख्या भावापेक्षा जास्त जीव आज तुम्ही आम्हाला ना आम्ही तुम्हाला लावला। या दोन्ही या नवीन दाम्पत्यास भावी वैवाहिक वाटचालीसाठी शुभेच्छा देत असताना अश्वमेघ युवा मंच संस्थापक अध्यक्ष गणेश भाऊ कवडे मित्र परिवार या सर्वांच्या वतीने आपल्या सर्वांना भावी वैवाहिक वाटचालीसाठी मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो। नांदा सौख्य बरे, धन्यवाद।